नमस्कार. आज आपण एक वेगळीच गोष्ट करणार आहोत. आपण बनणार आहोत वाक्यरचनाकार. म्हणजे मराठी भाषेतली आकर्षक वाक्य कशी बनवायची, त्याची रचना कशी करायची हे शिकणार आहोत. आता बघा, एखादी इमारत कशी असते? ती एक लहानशी झोपडी असू शकते किंवा मग एखादी गगनचुंबी इमारत. बरोबर ना? वाक्यांचंही अगदी तसंच आहे. काही वाक्य अगदी साधी असतात, तर काही खूप गुंतागुंतीची. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी वाक्याची ओळख करून घेऊ, मग त्याचे 3 मुख्य प्रकार पाहू: केवल, मिश्र आणि संयुक्त. आणि हो, शेवटी एक छोटीशी गंमत पण आहे. ठीक आहे मग, चला वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. पाहूया की कोणत्याही वाक्याचा पाया नक्की कसा असतो. कोणतंही वाक्य घ्या, ते फक्त 2 मुख्य भागांनी बनलेलं असतं. एक असतो उद्देश्य म्हणजे कर्ता, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. आणि दुसरा भाग म्हणजे विधेय, म्हणजे आपण त्या उद्देशाबद्दल जे काही सांगतो ते. चला तर मग आता आपल्या पहिल्या प्रकाराकडे वळूया. सगळ्यात सोपा आणि सरळ प्रकार, केवळ वाक्य. आता केवळ वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यात फक्त एकच उद्देश्य म्हणजे कर्ता आणि एकच विधेय म्हणजे क्रियापद असतं. बस, एक कर्ता, एक क्रिया आणि एक पूर्ण अर्थ. उदाहरणार्थ, मी रोज गृहपाठ करतो. या वाक्यात बघा, उद्देश्य कोण? मी. आणि विधेय काय? रोज गृहपाठ करतो. झालं, एक उद्देश्य, एक विधेय. अगदी सोपं. याला आपण एका लेगो ब्लॉकसारखं समजू शकतो. एक छोटा, पक्का ब्लॉक जो स्वतःच्या जागी परिपूर्ण असतो. केवळ वाक्य म्हणजे भाषेचा असाच एक मूळ, स्वयंपूर्ण घटक. ठीक आहे, एक मजला तर बांधून झाला. आता जरा गुंतागुंतीची, एकमेकांत गुंतलेली रचना कशी बनवायची ते पाहूया. म्हणजेच मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्यात काय असतं? यात एक असतं प्रधान किंवा मुख्य वाक्य, जे स्वतःहून पूर्ण असतं, आणि त्याला जोडून एक किंवा अधिक गौण वाक्य येतात, जी मात्र मुख्य वाक्याशिवाय अपूर्ण वाटतात. त्यांना अर्थासाठी मुख्य वाक्यावर अवलंबून राहावं लागतं. जसं की, आई म्हणाली की उन्हात खेळू नकोस. आता ह्यातलं उन्हात खेळू नकोस हे वाक्य एकट्याने पूर्ण वाटतं का? नाही. त्याला पूर्ण अर्थ मिळतो आई म्हणाली या मुख्य वाक्यामुळे. हे अगदी रेल्वेच्या इंजिन आणि डब्यासारखं आहे. मुख्य वाक्य म्हणजे इंजिन आणि गौण वाक्य म्हणजे त्याला जोडलेले डबे. डबे इंजिनशिवाय पुढे जाऊच शकत नाहीत, बरोबर? आणि आता येतो आपला तिसरा आणि शेवटचा प्रकार, संयुक्त वाक्य. यात आपण 2 स्वतंत्र सारख्या ताकदीच्या वाक्यांना एकत्र जोडतो. इथे गंमत अशी आहे की जोडलेली दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात. म्हणजे जरी आपण त्यांना वेगळं केलं तरी दोन्ही वाक्यांचा स्वतःचा पूर्ण अर्थ असतो. ती एकमेकांवर अवलंबून नसतात. उदाहरण पाहूया. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आता यातलं पहिलं वाक्य बघा, विजा चमकू लागल्या, हे पूर्ण वाक्य आहे. आणि दुसरं, पावसाला सुरुवात झाली, हे सुद्धा एक पूर्ण वाक्य आहे. आणि आणेने फक्त या दोघांना एकत्र आणले. म्हणजे हे कसं आहे, जणू काही 2 मित्र एकमेकांचा हात धरून चाललेत. हात सोडला तरी ते 2 वेगळे, स्वतंत्र व्यक्तीच राहतात. जोडशब्द म्हणजे फक्त त्यांचं ते हस्तांदोलन. चला, आत्तापर्यंत आपण 3ही प्रकार शिकलो. मग आता एक छोटीशी परीक्षा होऊन जाऊ दे. बघूया आपल्याला किती समजलंय ते. पहिलं वाक्य आहे, जे चकाकते ते सोने नसते. नीट विचार करा, हे केवल आहे, मिश्र आहे की संयुक्त? उत्तर आहे मिश्र वाक्य. अगदी बरोबर. कारण जे चकाकते हे गौण वाक्य, ते सोने नसते या मुख्य वाक्यावर अवलंबून आहे. जे ते ही जोडी लक्षात ठेवा. ओके, पुढचं वाक्य. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर अभ्यास करतो. काय वाटतं, यातली दोन्ही वाक्य स्वतंत्र आहेत का? उत्तर आहे संयुक्त वाक्य. कारण मी रोज सकाळी पहाटे उठतो हे एक पूर्ण वाक्य आहे आणि 1 तासभर अभ्यास करतो हे सुद्धा एक पूर्ण वाक्य आहे. व ने त्यांना फक्त जोडलं आहे. आणि शेवटचं, अगदी सोपं, मोर थुई थुई नाचतो. ओळखा पाहू हा कोणता प्रकार आहे? शाब्बास, हे आहे केवल वाक्य. एकच कर्ता, मोर, आणि एकच क्रिया, नाचतो. सरळ आणि सोपं. वा, खूप छान. चला तर मग आपण आज जे काही शिकलो त्याचा एका नजरेत आढावा घेऊया. तर लक्षात काय ठेवायचं?
केवल वाक्य म्हणजे एकटा, भक्कम लेगो ब्लॉक. मिश्र वाक्य म्हणजे इंजिन आणि त्याला जोडलेला डबा, एक मुख्य आणि एक अवलंबून. आणि संयुक्त वाक्य म्हणजे दोन मित्र, जे हात धरून आहेत पण स्वतंत्र आहेत. तर आता आपल्या सगळ्यांकडे वाक्यरचनेचे हे 3 आराखडे आहेत. यांचा वापर करून आपण आपलं बोलणं, आपलं लिहिणं अधिक प्रभावी करू शकतो. तर आता विचार करा, या ज्ञानाचा वापर करून आपण कितीतरी शक्तिशाली वाक्य तयार करू शकतो, नाही का?